मनीषा स्वाद मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे हैदराबादी ग्रीन चिकन। तर पाहूया आजच्या आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य। हैदराबादी ग्रीन चिकन बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। याला स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। 1 चमचाभर गरम मसाला घेतलेला आहे। अर्धा छोटा चमचा हळद घेतलेली आहे। अर्धा छोटा चमचा धणेपूड घेतलेले आहे। इथे जिरेपूड घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा। इथे 6 बदाम आणि 6 काजू घेतलेले आहे। ह्याला मी पाण्यात भिजत घातलेले आहे। मीठ घेतलेले आहे। इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। इथे थोडे गरम मसाले घेतले आहेत। त्याच्यात तमालपत्र घेतलेले आहे, छोटी वेलची, मोठी वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग घेतलेला आहे। इथे तूप घेतलेला आहे मी, आणि 1 मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे बारीक। 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे। 1 मूठ पुदिना घेतलेला आहे। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आल्याचे थोडे तुकडे घेतलेले आहे। लसूण घेतलेला आहे। कढीपत्ता घेतलेला आहे। दही घेतलंय। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम करत। याच्यात मी आता थोडं तेल घालणार आहे आणि 1 चमचाभर तूप घालणार आहे। या चिकनला तूप जातं, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल, पण तुपाने याची टेस्ट वाढते म्हणून मी तूप घालतेच आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। यात आपण आता कांदा घालून घेऊया। कांदा भाजू देऊया छान। ह्याला जास्त भाजायचं नाही, हलका गुलाबी झाला की मग ह्याच्यात पुढचे साहित्य टाकूया। इथे आपला कांदा गुलाबी झालेला आहे। आता यात हे खडे मसाले टाकून घेऊया आणि हेही याच्यात छान भाजून घेऊया। याच्यात आपण कढीपत्ता घालणार आहोत, हे पण छान याच्यात स्वते करून घ्यायचंय। आता यात आपण हे चिकन टाकून घ्यायचं आहे आणि हे चिकन याच्यात टाकून भाजायचंय छान। आता याच्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची थोडीशी। ही याच्यात मिक्स करून घ्यायची हळदही। आता आपल्याला याच्यात थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि ही याच्यात छान भाजून घ्यायची। आल्या लसणाचा कच्चापणा जाईल इतकंच भाजायची, जास्त वेळ भाजायचं नाही। 2 ते 3 मिनिटात ह्याचा कच्चापणा अगदी निघून जातो अगदी। तुम्ही पाहू शकता आता याच्यात आपण हळद, आलं, लसूण सगळं छान भाजून घेतलेलं आहे। आता याच्यात आपल्याला दही टाकायचं आहे, पण दही टाकताना एक टिप्स मी तुम्हाला सांगते की दही नेहमी फेटून टाकायचं आहे। तुम्ही चिकन बनवा, मटन बनवा किंवा कुठलीही ग्रेव्ही बनवा, दही नेहमी फेटून टाकायची आहे, कारण की दही फेटून टाकल्याने त्याच्यात लम्स होत नाही, दही फाटतही नाही। त्याच्यामुळे दही नेहमी फेटून टाकत जावा। इथे आपल्याला चिकन दह्यामध्ये छान शिजतंय। याला आता आपण झाकण लावून ठेवूया एका साईडला आणि आपण आता पुढे मसाला तयार करायला घेऊया। इथे आपण मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत। पुदिन्याची पानं घातलेली आहेत। आलं आणि लसूण घालून घेणार आहोत आपण याच्यात। कोथिंबीर घालणार आहोत आणि सर्वात शेवटी जे भिजून ठेवलेले काजू आणि बदाम आहेत ना, ते टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून याला छान वाटून घ्यायचंय। याचं आता झाकण लावूया आणि मिक्सरला मस्तपैकी फिरवून घेऊया हा मसाला। इथे आपला मसाला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट आहे झालेली याची। आता आपण चिकन उघडून बघूया कसं झालेलं आहे। आपलं चिकनही मस्त मिक्स झालेलं आहे दह्याबरोबर आणि बाकीच्या मसाल्यांबरोबर। आता आपल्याला याच्यात
जिरे पावडर आणि धने पावडर टाकायची आहे आणि ती त्याच्याबरोबर मिक्स करून घ्यायची. हा जो मी स्टेप सांगते प्रत्येक गोष्ट एकानंतर एक जी टाकायची ती याच पद्धतीने टाकायची आहे, कारण ही अशीच केली जाते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा मसाला जो केलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. संपूर्ण मसाला ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि हा स्पेशली हैदराबादमध्ये लग्नात केला जातो आणि तिकडे ती लोक खूप आवडीने हा चिकन खातात. हा मसाला याच्यात मिक्स करायचा आहे छान. आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊया. मगाशी मीठ मी टाकलं नव्हतं, कारण मीठ टाकल्यामुळे चिकन पाणी सोडतं लवकर, म्हणून मीठ मी आता टाकलेलं आहे. त्याच्यात आपण पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला अंदाजानुसार घालायचं आहे. अगदी जास्त पातळ करायचं नाहीये. ही ग्रेव्ही मीडियमच ठेवायची आहे. आता मी थोडंसं अजून पाणी घालते. ती थिक होणार परत थोडीशी, त्याच्यामुळे थोडंसं अजून घालते. अगदी जास्त नाही, थोडंसंच घालते. पाहू शकता तुम्ही माझी ग्रेव्ही. आता याला झाकण लावून शिजू देऊया. आपलं चिकन शिजते त्याला 10 मिनिटं झालेली आहे. आपण उघडून बघूया हे कितपत शिजलंय आहे. हे चिकन आता आपलं ऑलमोस्ट डन झालंय. 70% आसपास शिजलेलं आहे हे चिकन. आता आपल्याला याच्यामध्ये ती मगाशी घेतलेली मिरची पावडर आहे थोडीशी टाकायची आहे, अगदी अर्धा चमचा, आणि 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आणि हे छान मिक्स करून परत झाकण लावून ठेवायचं आहे 5 ते 6 मिनिटं. आता आपल्या चिकनला 7 मिनिटं झाले शिजते ते मसाल्याबरोबर. आपण पाहू शकता चिकनच्या मसाल्याने साईडने तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता या पॉइंटला आपण गॅस बंद करूया आणि या चिकनला डिश आउट करूया. तर या बाउलमध्ये हे चिकन काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता जी ग्रेव्ही किती छान झालेली आहे आणि चिकनही आपलं किती छान दिसते. ही सगळी ग्रेव्ही याच्यात काढून घ्यायची आपल्याला व्यवस्थित. आता या चिकनवर आपण अशी छानपैकी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. इथे आपण 2 मिरच्या ठेवूया, कारण तिकडची लोक तिखट खाणं खूप प्रेफर करतात म्हणून. आणि इथे आपण हे 2 लिंबूची कापं ठेवलेली आहे त्याच्यात. तुम्ही पाहू शकता इथे आपलं चिकन किती छान दिसतंय. दिसायला जितकं छान आहे खायला तेवढंच टेस्टी आहे. तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. चला भेटूया आता पुढच्या रेसिपीत.